हेलो यो वेलकम बैक गाइस। सो या आज डेट है 26 ऑफ ट्यूसडे। कल गणपति आने वाले हैं। एवरीवन इज थिंक दैट पढ़ाई करने का मन कर रहा था, लेकिन अब डायरेक्ट 10 दिनों के बाद पढ़ाई करूंगा बिकॉज गणपती बाप्पा आ रहे हैं। गणपती बाप्पा ऑब्व्हियसली यार म्हणजे टाइमपास होणार गणपतीवरती, लाईक घरातले डेकोरेशन, मग बाहेर खाली बिल्डिंगमध्ये मंडळाचे डेकोरेशन नाही पण आरतीला तर जायला लागतं, सोशल राहायला लागणार यार, तो तेवढं तर आहे. सो आय थिंक उद्याचा ते दिवस आज रात्री आणि उद्याचा माझ्यासाठी फुल टाईमपास टाईप, बिकॉज डेकोरेशन्स पप्पा नाही सोडणार. जसं आपलं ते शेड्यूल सेम राहणार. गणपतीच्या टायमिंगला आपण तसं काय नाही, फक्त आरतीच्या टायमिंगला तेवढं उठणार. फक्त या 10 दिवस आपल्याला जास्त ग्राइंड करायला लागेल. दॅट्स ऑल. आय विल डू दॅट. अँड हां, अजून एक गोष्ट मी म्हणलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की मी EBCबद्दल सांगणार. ॲक्च्युली EBC एक स्कॉलरशिप आहे. आय विल टेल समथिंग अबाउट दॅट. सो EBC एक स्कॉलरशिप आहे. अरे यार, EBC एक स्कॉलरशिप आहे, ज्याच्यात एक्झाम मला EBCचं काय फरक पडलेलं ते सांगतो. मला जो स्कॉलरशिपचं नाव काढलं की 10वीपासून माझ्या डोक्यात ते होतं की स्कॉलरशिप म्हणजे एक्झाम द्यायची, फीज कन्सल्टेशन भेटणार, तुम्हाला वर्षाला पैसे भेटणार. सो या माझं डोक्यात नाही गेलं. पण ही जी स्कॉलरशिप आहे ओनली फॉर ओपन लोकांसाठी, ओपन जनरल कॅटेगरी लोकांसाठी, ज्यांची कोणती कास्ट नाही आहे. आणि हां, इफ यू व्हिजिट ऑनलाईन, तुम्ही ऑनलाईन अप्लाय पण करू शकता. मी तुम्हाला याची प्रोसेस पुढे सांगतो. ऑनलाईन पण अप्लाय करू शकता. बट यू कॅन डू वन थिंग की ऑनलाईन जर गेला तर तुम्हाला EBC जो ॲप्लिकेशन द्यायला लावतील स्कॉलरशिप सेक्शनचं अंडर, तर तिथं फक्त ब्रॅकेटमध्ये ओनली फॉर गर्ल्स लिहिलं असते. ओनली फॉर गर्ल्स. तर ते एक हे आहे, काय म्हणतात त्याला, ॲनोमली आहे. ते तसं नसतं. ओनली फॉर गर्ल्स नाही आहे ते. मी कॉलेजमध्ये माझ्या जाऊन विचारलं त्यांना, परवाच जाऊन विचारलं होतं की असं असं आहे, मला EBC स्कॉलरशिप भेटू शकतं का. त्यांनी म्हणलं तुला फक्त इन्कम सर्टिफिकेट, त्या इन्कम सर्टिफिकेटवरती तुझी फॅमिलीची जी इन्कम आहे, ॲन्युअल इन्कम, ते 8 लाखापेक्षा कमी असली पाहिजे. 8 लाखापेक्षा कमी असली तर मग तुम्हाला EBCचा भेटू शकतो फॉर्म. आणि जनरल कॅटेगरी, ही 2 इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट्स आहेत या EBC स्कॉलरशिपला ॲक्सेप्ट करण्याची. आणि याची मी हे सांगतो फायदा काय आहे. EBC जेव्हा तुम्ही अप्लाय करता, फॉर एक्झाम्पल जर तुमची कॉलेजची फीज 1 लाख आहे तर तुम्हाला EBCमधून 50% तुम्हाला परत भेटतात. 50% तुम्हाला भेटतं. म्हणजे तुम्हाला फक्त कॉलेजमध्ये 50,000च भरायला लागतील. याचा फायदा आहे. पण याच्यासाठी तुमची फॅमिलीची इन्कम 8 लाखपेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुम्ही ओपन कॅटेगरीचे असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये भरताय तर तुम्हाला 50,000 रुपये परत भेटतात. 50% कन्सल्टेशन भेटतो. तर मी कॉलेजमध्ये जाऊन विचारलं की तिथं ओनली फॉर गर्ल्स होतं. सो ही इज लाईक नो तुला भेटून जाईल. मी म्हणलो वन मोर थिंग की माझ्याकडं डिफेन्स कोटा आहे, माझे फादर डिफेन्समध्ये होते. सो विल आय स्टील गेट. ते म्हणले हां भेटू शकते. आणि आम्ही मराठा आहे, जेणेकरून आम्हाला SC-BC सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, SC-BC कास्ट सर्टिफिकेट आत्ता निघलं आहे, ते पण आहे. ते म्हणले ते SC-BC आत्ता निघलं आहे म्हणून ते EBCला ओव्हररूल करतं. तुम्ही स्टील EBCचं सर्टिफिकेट काढू शकता. तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्येच धरणार, इवन दो यू हॅव SC-BC और यू हॅव डिफेन्स कोटा. सो माझं टेन्शन तिथून गेला. आणि आय वॉज लाईक की ठीक आहे. मी जो ॲडमिशनला आलो तर मला अप्लाय कधी करायचं EBCला. ते म्हणतात जेव्हा तू ॲडमिशनला येशील तिथं 2 काउंटर आहेत. एक तर ॲडमिशन, नॉर्मल ॲडमिशन, आणि दुसरा आहे EBC ओपनसाठी ॲडमिशन असतो वर, EBC फॉर्म. मग त्याच्यात ते करतात की डायरेक्ट EBC थ्रूच तुमचं स्कूलचं ॲडमिशन घेतात. सो नो चिंता, तुम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन तिथं म्हणू शकता मला EBC स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे त्यावेळी इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला डायरेक्ट 50%च भरावी लागते फीज. पण जर नसेल तर तुम्हाला फुल फीज भरायला लागते. पण थोड्या वेळानंतर जेव्हा तुमचा EBC इन्कम सर्टिफिकेट ते येतो तेव्हा तुमचे जे 50% आहे ते कॉलेज तुम्हाला परत देणार. मग ते बँक असू दे किंवा पर्सनली तुम्हाला असू दे. सो या, दॅट वॉज ऑल अबाउट EBC अँड आय रिअली लाईक्ड इट बिकॉज काय काय लोकांना खरंच माहीत नसते EBC. मला जेव्हा राऊंड 2मध्ये कॉलेज लागलेला तर त्यांनी मला नाही, राऊंड 1मध्ये लागलेलं, त्यांनी मला सांगितलेलं की असं असं आहे, तुम्ही EBCसाठी अप्लाय करू शकता. सो थँक्यू फॉर दॅट कॉलेज. माझे जे डाऊट होते, जे तुमच्यात पण असेल की जर डिफेन्स कोटा असेल तर भेटू शकतो का, जर कास्ट मराठा कास्ट म्हणजे SC-BCचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर भेटू शकते का. सो युअर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड की हां भेटू शकते. सो डोंट चिंता, तुम्ही करा अप्लाय EBCसाठी. 50% फीज लागतील, 50%चं कन्सल्टेशन भेटेल तुम्हाला. सो या, दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. अँड व्हॉट आय एम डुईंग करंटली इज की माझं तेच
कॅल्क्युलेस चाललं आहे. मला वाटते मी उद्या कॅल्क्युलेस संपून टाकेन आणि पायथॉन तर आपलं 30पर्यंत संपेल. 30 आहे ना याच्यात. 30पर्यंत आपलं पायथॉन संपून जाईल आणि त्याच्यानंतर सी आणि मग एकदा मॅथ संपला की मग मी केमिस्ट्री नाही ॲक्च्युली मी ग्राफिक्स डिझाईन जे आपल्याला इंजिनिअरिंग ENTCमध्ये हेल्प करणार जे फर्स्ट सेमिस्टरसाठी इम्पॉर्टंट मी ते स्टार्ट करणार. ते तर तुम्हाला नंतर सांगतोच मी की मी करंटली काय करतो आहे. सो या दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. बाय. आय होप दिस हेल्प यू. गुड लक विथ दिस गाईज.